मित्रांनो, आपण राजवाड्यात विहीर अनेकदा पाहिली असेल, पण विहिरीत राजवाडा कधी पाहिला आहे का? ही विहीर गेल्या 300 वर्षात एकदाही आटलेली नाही. साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंब या गावी बारामोटीची ही विहीर आहे. चला आपण जाणून घेऊया या विहिरीचा संपूर्ण इतिहास. साधारण 300 वर्षापूर्वी या विहिरीच्या आजूबाजूला 3000 आंब्याच्या झाडांची आमराई होती. त्यांना पाणी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र असलेले थोरले शाहू महाराज यांच्या काळात ही विहीर बांधली गेली. विहिरीतून खाली जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्यांची अशी व्यवस्था केलेली आहे. साधारण शिवलिंगाच्या आकाराच्या या विहिरीचे मुख्य 3 भाग आहेत. एक मुख्य विहीर, दुसरी उपविहीर आणि या दोन्हींच्या मध्ये 2 मजली राजवाडा आणि खलबतखाना आहे. या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला प्रथम उपविहीर दिसते. छावा या संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा एक सीन इथं शूट केला गेला होता, ज्याच्यामध्ये संभाजी महाराज शंकराच्या पिंडीची पूजा करतात बसून. तो सीन याच विहिरीतला आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला ही मुख्य विहीर दिसते. साधारण अष्टकोनी असलेली ही विहीर आहे. आपण पाहू शकतो इथे काही मंडळी पोहण्याचा आनंद घेत आहेत. या विहिरीच्या अलीकडूनच मुख्य महालाकडे जाण्यासाठी वरती 2 अरुंद रस्ते आहेत, पायऱ्या आहेत. तिथून आपण वरती जाऊया. या महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे आणि मोर असे अनेक शुभशिल्पे दिसतात आणि त्यासोबतच हत्तीवर आणि घोड्यांवर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पण खांबावर कोरलेले दिसते. या महालातून वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे. वरती गेल्यानंतर आपल्याला सिंहासन दिसेल आणि विहिरीचा वरचा भाग दिसेल. पूर्वीच्या काळी खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोटांचा वापर केला जात असे. या विहिरीवर एकूण 15 मोटा बसवण्याची सोय होती, पण प्रत्यक्षात इथे 12 मोटा चालत असत. म्हणून या विहिरीला 12 मोटांची विहीर असे म्हटले जाते. विहिरीच्या वरच्या बाजूला दरबार आणि सिंहासनाची जागा आहे. इथेच बसून छत्रपती शाहू महाराज न्यायनिवाडा करत असे. साधारण 1719 ते 1724 या काळात विहिरीचे बांधकाम शाहू महाराज यांच्या पत्नी वीरूबाई यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. इथे सिंहासनावर सध्या महिला मंडळींचे फोटोशूट चालू झालेले दिसते आपल्याला. या विहिरीत पराक्रमाची कथा सांगणारे काही शिल्पे दडले आहेत. विहिरीच्या भिंतीवरती जर आपण पाहिले तर इथे आपल्याला शरभ शिल्प पाहायला मिळत आहे. चारी बाजूला 4 शरभ शिल्प पाहायला मिळतात आणि त्याच्या प्रत्येक हातात आणि पायात हत्ती पकडलेला दिसतो. शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून या शरभ शिल्पाला पाहिले जात होते. त्यामुळे अनेक गड किल्ल्यांवर, राजवाड्यांवर, भिंतीवर असे अनेक शरभ शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. शरभ हा प्राणी जरी काल्पनिक असला तरी त्याला शक्तीचे प्रतीक म्हणून मानले जात असे.
विहिरीच्या आतमध्ये महाल बांधलेली अशी विहीर आपल्याला क्वचितच पाहायला मिळेल. तुम्ही आधी कधी अशी वास्तू पाहिली आहे का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी रंजक माहिती घेऊन. धन्यवाद.